सागरदादांना न्याय मिळवण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत आणि न्याय मिळाल्याशिवाय आज आम्ही इथून जाणार नाही आहोत. भारत माता की जय. नंतर आपले विद्यार्थी नेते जॉय भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील. आज आपण सगळेजण या ठिकाणी जमले आहात. सर्वप्रथम मी सर्वांचं आभार मानतो, कारण आपल्या नाशिकसाठी किंवा आपल्या उपकेंद्रासाठी एक चांगल्या प्रकारे सागरदादा जो लढा देतो आणि नाशिकला उपकेंद्र लवकर सुरू व्हावं यासाठी आम्ही सगळेजण गेले बरीच वर्ष 15 ते 20 वर्षांपासून आम्ही फॉलोअप देतो. पण आताच इमारत रेडी झाली, पण नाशिक उपकेंद्र का बरं चालू नाही करायचं? नाशिकच्या विद्यार्थ्यांना का बरं त्रास द्यायचा? नाशिकच्या विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटीज नाशिकमध्ये मिळाल्या पाहिजे त्या घेण्यासाठी त्यांना पुण्याला जावं लागतं. या लढ्यासाठी सातत्याने आपले सिनेट सदस्य सागरदादा हे भांडत आहेत, पण कुलगुरूचा इतका मान आला आहे, त्यांच्या मागे कोणाची शक्ती आहे आणि ते कुलगुरू नसून एक झोपडपट्टी छाप गुन्हेगारासारखं षडयंत्र रचत आहे. तर त्यांनी त्यांच्या कुलगुरू पदाचा मान ठेवला पाहिजे आणि आमची सगळ्यांची अशी विनंती आहे की कुलगुरूंना हटवलं पाहिजे. गो बॅक कुलगुरू, गो बॅक कुलगुरू. आणि आपण सर्वांनी जोपर्यंत कुलगुरू हटत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना लढा द्यायचा आहे आणि सागरदादा सोबत आपल्याला लढायचं आहे. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर आपले मनविषयीचे विद्यार्थी नेते ॲडव्होकेट रोहित उंडालकर आपल्याला मार्गदर्शन करतील. आवश्यकताच पडली नाही पाहिजे. आपण सागरदादाच्या पाठीमागे ज्या पद्धतीने उभं राहतोय ते एकंदरीत मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की आपण सगळे आहोत त्यांच्यासोबत. पण कुलगुरूंना याची लाज वाटली पाहिजे की हे सगळं जे करत आहे त्याच्यात आर्थिक घोटाळे पण भरपूर येत आहेत सगळं कानावरती, बरोबर. याच्यामध्ये खरं तर आर्थिक जो घोटाळा आहे तो ऊसाचा याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आणि त्यांनी गलिच्छ राजकारण जे करतायत त्याच्यावरती वैयक्तिक गोष्टीवरती राहत हे त्यांनी थांबवलं पाहिजे. कुलगुरूचा अर्थ काय असतो? हा गुरु असतो आणि हा सर्वांना मार्गदर्शन देतो. मार्गदर्शन देणारा जर अशा गोष्टी करत असेल तर याचं थोडंसं आपण विचार केला पाहिजे की हे कुलगुरू आहेत का कोणाची कटपुतली. एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि सागरदादाच्या पाठीमागे आम्ही सगळेजण आहोत हे सांगतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या विद्यार्थी सेनेचे युवा नेते प्रवीण चव्हाण आपल्याला मार्गदर्शन करतील. खरं तर खूप कमी वेळात आपण सर्व कुठलं एक गट नसताना सर्व पक्ष संघटना विद्यार्थी संघटना आपण इथं जमलो आणि मला तरी असं वाटतं की जमाईचं काही कारण आपल्याला नाही आहे. सागरदादाचं आपण काम बघतोय. गेल्या 2-4 वर्षापूर्वी देखील आपण विद्यापीठासाठी आपण आंदोलन घेतलं होतं. सागरदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघतो की काय आपल्या नाशिकच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कसा फॉलोअप घेतात, विद्यापीठात काय काय कसे प्रश्न मांडतात हे सगळं त्यांना बघवत नाही कुलगुरूंना. म्हणून त्यांना चांगल्या व्यक्तीला आपल्या नाशिकमधल्या चांगल्या होतकरू तरुणाला जो विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करतो त्याला डावण्याचा प्रयत्न हे करत आहे. तरी मी आपल्या सर्व विद्यार्थी संघटना व सगळे वेगवेगळे तुमचं पक्षातील सर्व विद्यार्थी संघटनेकडून सागरदादांना आम्ही पाठिंबा देतो आणि अशा कुलगुरूंचा निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. त्याच्यानंतर आपल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रदेश सहमंत्री मेघा शेगाव आपल्याला मार्गदर्शन नमस्कार. खरं तर आज आपण या ठिकाणी सगळे एकत्रित जमलोय. आता दादांनी सांगितलं की मी मार्गदर्शन करेन, पण मी या ठिकाणी सांगू इच्छिते की मी या ठिकाणी कुलगुरू महोदयांचा त्यांच्या वर्तवणुकीचा या ठिकाणी जाहीर निषेध करते. निषेध करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित आलोय, आंदोलन करण्याकरिता एकत्रित आलोय. खऱ्या अर्थानं ते ज्या खुर्चीवरती आज बसलेले आहेत, खऱ्या अर्थानं ती खुर्ची म्हणजे विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणारी खुर्ची आहे. परंतु आज कुलगुरू महोदय असा विचार करत असतील की त्यांच्या विरुद्ध बोलणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यवस्थापन परिषद समितीच्या सदस्याला त्यांचा जर सूड उगवण्याची त्यांची वृत्ती असेल तर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कदापि सहन करणार नाही. संघर्ष
हितासाठी काम करतायत, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडत आहेत. त्या दशेपासून ते आताही ते विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या समस्यांवर आवाज उठवण्याचं दादा काम करतायत. आणि अशा परिस्थिती जर कुलगुरू म्हणत असतील की अशा पद्धतीनं त्यांच्या चारित्र्यावर जर बोलत असतील तर ते आज विद्यार्थी परिषदेचा एकही कार्यकर्ता अजिबात खपवून घेणार नाही. आणि या ठिकाणी मीडियाला माझी विनंती आहे की मीडियाने हे त्यांच्या समोर द्यावं की या सगळ्या विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे. कुलगुरूंनी कोणत्या विषयात काय काम केलं पाहिजे कुलगुरूंच्या लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांच्या विरोधात अन्यायाविरुद्ध बोलणाऱ्या कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीनं त्यांच्या चारित्र्यावर बोलून एकंदरीत कुटुंबावर बोलून त्यांनी खऱ्या अर्थानं सामान्य विद्यार्थ्यावर सुद्धा कुठेतरी घात केला असं मी या ठिकाणी म्हणेन. आणि या ठिकाणी जर सागरदादांच्या या विषयाची कुलगुरू साहेबांनी जी त्या ठिकाणी वक्तव्य केलं या सगळ्या विषयाची व्यवस्थितपणे सखोल चौकशी केली पाहिजे. आणि विद्यार्थी परिषद म्हणून या ठिकाणी मागणी करते की या ठिकाणी या सगळ्या विषयासाठी एक समिती घोषित केली पाहिजे. समिती नेमून त्याची व्यवस्थित चौकशी केली पाहिजे. आणि या ठिकाणी विद्यार्थी परिषद ही सागरदादांच्या पाठीशी कायम उभी आहे, ठामपणे उभी आहे हे एवढं सांगताना मी थांबते. धन्यवाद. त्यानंतर आपल्या आंदोलनाला पुढची गेट मिटिंग युवा सेनेचे महानगर अध्यक्ष शुभम पाटील ते करतील. आज आपण सर्व या ठिकाणी विद्यार्थी चळवळीचे सर्व सहकारी जमलो. आज या जमण्यामागचा पहिला हेतू म्हणजे आपण सर्वजण, मी देखील शुभम पाटील आमच्या युवा सेनेचा सागरदादा वैद्य यांना जाहीर पाठिंबा आहे. जो काही हा नीचपणा जो चालू आहे, जो कुलगुरूंकडनं जे काही नीच पातळीचे जे काही राजकारण सुरू आहे याचा आम्ही युवा सेनेच्या वतीने व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आज सागरदादा आज प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी लढता हक्काने त्यांच्या बाजू समजून घेता या बाजू त्या केंद्रामध्ये मांडल्या जातात. आज आपण बघूया प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य असतं. आज सागरदादा प्रत्येक विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडत असताना त्यांच्यावर हेतुपुरस्कृत जी काही गोष्ट झाली ही अत्यंत दुर्दैवी आहे. यासाठी आपण सर्व जमलो. लवकरात लवकर दुसरा मुद्दा असा, लवकरात लवकर आज नाशिक उपकेंद्राचं काम देखील झालं पाहिजे व जो काही कुलगुरूंमार्फत जी काही कामांचे असेल टेंडर होतात या सर्व प्रकारच्या बाबींची चौकशी झाली पाहिजे. यानंतर याच्यावर समिती देखील नेमली. या ताईंनी आता जे सांगितलं या सर्व बाबींना आमचा पाठिंबा आहे. सागरदादा आज प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी लढतात, आमचे प्रश्न विद्यापीठात मांडतात. त्यामुळे आज युवा सेनेचा सागरदादांना मी एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने, श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीने आमच्या नाशिक जिल्हा शिवसेना सागरदादांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर एनसीपीचे विद्यार्थी सेनेचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष प्रवीण पठाण आपल्याला एक मिटिंगला मागणी. नमस्कार सगळ्यांना. आज आपण इथे जमलेलो आहे. आपल्याला प्रामुख्याने माहिती असेल तर सागरदादा जे विद्यापीठाने नेहमी लढा देत आहे याच्या आधी पण आपण 1.5-2 वर्ष आधी इथे जमलो होतो. आणि अशी दरवेळेस गरज पडते कुठेतरी असे हुजूर कुलगुरू येतात आणि नाशिककरणावर नेहमी अन्याय करतात. याच्यावर आपण आवाज उठवतच आलेलो आहे. याची मुजुरी आपल्याला ठेचून काढावीच लागणार आहे. कारण सागरदादासारखा एक निष्ठावान व्यक्ती जो कुठलाही स्वार्थाना बघता विद्यार्थ्यांसाठी लढत असतो. आणि अनेकवेळा काही विद्यापीठाचे मुद्दे असतील जे इथून आपल्याला पुण्याला जाऊन मांडावं लागतं. त्यासाठी सागरदादांनी लढा देऊन विद्यापीठासाठी नाशिकमध्ये उपकेंद्रासाठी लढा देऊन तयार केलेला आहे. त्याचं उद्घाटन हे टाळतात. आणि जेव्हा असे त्यांच्यावर प्रश्न उठवणारा कोणी व्यक्ती पुढे जातो तर त्याच्या वैयक्तिक पातळीवर टीका केली जाते, बदनाम केले जातात. असे षडयंत्र आपण काढले पाहिजे. आणि आज आम्ही इथे जमण्याचं एकच कारण आहे, प्रामुख्याने कारण आहे, हा जो मुजोर कुलगुरू आहे याची बदली करावी किंवा याला निलंबित कुठेतरी बाहेर याला काढावं, याच्यात दखल घ्यावी इतकी विनंती करतो. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री गोविंदराव आपल्याला मार्गदर्शन करतो. आजच्या या आपले व्यवस्थापन परिषद सदस्य सागरजी वैद्य यांच्या समर्थनात आजच्या या सर्व पक्षीय आंदोलनाला जमलेला सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की खऱ्या अर्थाने आपली ही जी संघटनाची एकजूट आहे ती आज आपण या ठिकाणी दाखवून दिली आहे. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना जागे करण्यासाठी आज आपण इथे एकत्रित आलोय. कुलगुरू महोदय, हे विद्यापीठ तुमच्या बापाची जागिरी नाही आहे. कुलगुरू महोदय, हे विद्यापीठ हे तुमच्या राजकारणाचा अड्डा नाही आहे. तुम्हाला आम्ही कुलगुरू म्हणून त्या खुर्चीवर बसवलंय. तुम्ही तिथे न्यायदानाचं काम करा, तिथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काम करा, विद्यापीठाची
कुलगुरू खऱ्या अर्थाने षडयंत्र करताना दिसून येत आहेत. आपले काही बगरबच्चांना हाताशी धरून तिथे वेगवेगळ्या प्रकारे कार्यकर्त्यांचं कॅरेक्टर असोसिएशन करण्याचं काम करताय. कुलगुरू महोदय, हे तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये. तुमच्याकडनं रिसर्च अपेक्षित आहे. तुमच्याकडनं विद्यार्थ्यांसाठी सुविधा करणं अपेक्षित आहे. तुम्ही या ठिकाणी गलिच्छ राजकारण करताय. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात पण कुठे चालू नाहीये. परंतु कुलगुरू या पद्धतीचं राजकारण करून आपली प्रतिमा नागरण्याचं काम करताय. यामुळे सावित्रीबाई पुणे विद्यापीठाची प्रतिमा नागरलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा विद्यापीठाचं नाव येतं तेव्हा लोक आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे बघून शेमफुल पद्धतीने बघतायत. कारण आपले कुलगुरू हे विद्यार्थ्यांच्यासाठी काम करत नाहीये, तर ठेकेदारांसाठी काम करतायत. आपले कुलगुरू हे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे नाहीये, तर ठेकेदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे आहेत. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या नाशिकच्या विद्यार्थ्यांचा आवाज उडवण्यासाठी सागर वैद्य आम्ही बघतोय मागच्या 4 वर्षापासून व्यवस्थापन परिषदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतात. कुलगुरू तुम्ही एक काम करा. खुर्ची छोड़ो, काम करो. कुलगुरू तुम्ही एक काम करा. खुर्ची छोड़ो, काम करो. या कुलगुरूच्या काळे धंदे उघड करण्याचं काम करतायत. तर तेव्हा कुलगुरू अशा कुलगुरूंचे काळे धंदे उघड करत असतात. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी असतात, परंतु त्यांचा अपमान करण्यासाठी कुलगुरू काम करत आहेत. कुलगुरू या पद्धतीने कुठेही आवाज उठवला तर भाग्यश्रीताई मंचाळकर असतील, सागरदादा असतील, यांनी सिनेटमध्ये आवाज उठवला तर त्या ठिकाणी हा मुद्दा नाहीये म्हणून तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना हाताशी धरून सीसीटीव्ही फुटेज मागणं असेल, अनेक पद्धतीने कॅरेक्टर असोसिएशन करणं असेल, अशा धंदे या कुलगुरूंना सोबत नाही आहेत. कुलगुरू साहेब, हे तुम्ही बंद करा. आणि माझी या राज्याच्या राज्यपाल महोदयांनी विनंती आहे की राज्यपाल महोदय, तुम्ही आता जागे व्हा आणि या विद्यापीठाचं नाव खाली करण्याचं काम हे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी करत आहेत. तर त्या सुरेश गोसावींना सक्तीचं रजावर पाठवावं. राजीनामा द्या. राजीनामा द्या. कुलगुरू तुम्ही राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. कुलगुरू तुम्ही राजीनामा द्या. अरे कुलगुरू तुम में काम करो. खुर्ची छोड़ो, आराम करो. कुलगुरू तुम में काम करो. खुर्ची छोड़ो, आराम करो. या केंद्राच्या कातडीचा कुलगुरू कधी आपला राजीनामा देणार नाहीये. तर आज आपल्याला राज्यपालांकडे मागणी करावी लागेल की यांना निलंबित करा, यांना या पदावरनं काढून टाका. तरच या विद्यापीठाचा नावलौकिक जो जगामध्ये आहे तो नावलौकिक पुन्हा एकदा मिळू शकतो. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून सागर वैद्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहू. आणि हा जो कुलगुरू जे षडयंत्र करतोय तो षडयंत्र आपण एका अर्थाने राज्यपाल महोदयांच्या समोर आणून या कुलगुरूला पदावरनं हटवण्यासाठी प्रयत्न करू, अशी मी आपल्या सगळ्यांकडे विनंती करतो आणि थांबतो. भारत माता की जय. गोविंदने आपल्याला सविस्तर विषय सांगितला. त्याच्यानंतर ॲडव्होकेट प्रथमेश नाईक हे आपल्याला बोलो भारत माता की जय. अरे हे ढोल बजाव आंदोलन कशासाठी आहे? हे ढोल बजाव आंदोलन या कुलगुरूला जागे करण्यासाठी नाहीये, कारण की त्यांनी ते केवळ झोपेचं सोंग घेतलेलं आहे. हे ढोल बजाव आंदोलन या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आहे. या प्रशासनाने या कुलगुरूंवर तात्काळ कारवाई केली पाहिजे, कारण की विद्यार्थी ज्या पदाकडे अत्यंत आदराने बघतात त्या पदावर आसनस्थ असलेला व्यक्ती अतिशय हीन राजकारणामध्ये अनेक छोट्या गोष्टीत राजकारण करण्यामध्ये मग्न आहे. तर आम्हाला लाज वाटते जिथे गुरु हा अतिशय एक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काम करणारा व्यक्ती असला पाहिजे. तो जर राजकारण करत असेल, विद्यार्थ्यांनी निवडून आणलेल्या लोकनियुक्त मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर्सवर त्यांच्या चारित्र्यावर संशय घेण्याचं काम करत असेल
तर त्यांना घरी पाठवलं पाहिजे ही मागणी करण्यासाठी सर्वसामान्य नाशिककर आज इथं जमलेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही राजकारण, हे खालच्या दर्जाचं राजकारण, ही छात्र शक्ती कदापि सहन करणार नाही. शिक्षणाचं काम करणाऱ्या, न्यायदानाचं काम करणाऱ्या कुटुंबाचा व्यक्ती जेव्हा कंत्राटदारांकडून कमिशन घेण्याचं काम करतो, त्यांचा एजंट म्हणून काम करतो, तेव्हा सामान्य विद्यार्थ्याला रस्त्यावर उतरावं लागेल. सागर वैद्यांसारखा एक नाशिककर तरुण, चळवळीत घडलेला तरुण, विद्यार्थ्यांचे प्रश्न ग्राउंड पासून सोडवलेला तरुण जेव्हा मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये जातो तेव्हा यांच्या पोट उठते. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांचा प्रश्न जाणणारा विद्यार्थी नेता म्हणून सागर वैद्यांची ओळख आहे. आणि त्यांच्या कुटुंबावर जर घाला घातला जात असेल, त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे जर तुम्ही जात असाल तर लक्षात ठेवा, देशाचा पंतप्रधान बनवण्याची ताकद असणारी छात्र शक्ती आहे. ही युवा शक्ती देशाला दिशा देण्याचं काम करते. तर तीच युवा शक्ती, तीच छात्र शक्ती एक कुलगुरू सुद्धा घरी बसवू शकते. हे एक नाशिककर म्हणून तुम्हाला सांगू शकतो. आमच्या सिनेट मेंबर, मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर सागर वैद्यांच्या जर नादी लागाल फाटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला मागणी करतो की या कुलगुरूंना तात्काळ घरी पाठवलं पाहिजे आणि छात्र हिताचा निर्णय घेणारा एखादा विद्यार्थी प्रिय, शिक्षण सेवक असणारा, शिक्षण सम्राट नसणारा व्यक्ती या पदावर आसनस्थ झाला पाहिजे. धन्यवाद. बोला भारत माता की जय. त्यानंतर आपल्या पुणे विद्यापीठाचे सिनेट मेंबर माननीय श्री संजयजी कीर्तने आपल्याला एक मिटिंगला आज या आंदोलनासाठी या ठिकाणी जमलेले नाशिक जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ता पंचवाणी भगिनी, आपण या ठिकाणी लक्षात आलं आहे की सगळेजण एकत्रित शिक्षणाच्या साठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एक ऐतिहासिक अशी परंपरा आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे शिक्षणाच्या बाबतीत सगळ्यांचा आदर्श असं विद्यापीठ आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून या पुणे विद्यापीठाची पालकांना आपल्याला दिसते आहे. विद्यापीठामध्ये शिक्षणाचं केंद्र असताना शिक्षणाचं काम त्या ठिकाणी चाललं पाहिजे, परंतु आपल्या लक्षात येतं की कुलगुरूंनी गेल्या काही वर्षांपासून, गेल्या काही दिवसांपासून